नमस्कार मित्रांनो, आज आपण साताऱ्याजवळील ठोसेघर चाळकेवाडी पठारावर उमललेली रंगीबेरंगी फुलांची दुनिया पाहत आहे. ही निसर्गाची जादू जे साताऱ्यामध्ये आपल्याला जे निसर्गाचं वरदान लाभलेलं ते आपल्याला पाहायला मिळत आहे. हे सर्वसाधारण कास पठाराच्या जवळच आहे, पण हा एरिया थोडासा वेगळा आहे. ठोसेघर धबधबाही पाहायला मिळतो आणि तिथूनच पुढे जर आपण गेलो तर हे चाळकेवाडी पठार लागतं आणि या ठिकाणी आपल्याला सह्याद्रीचे वैभव, चाळकेवाडी पठारावरील एक अद्भुत फुलांचा उत्सव तो आपल्याला पाहायला मिळतो आहे, तो आपण पाहतो आहे. अशी पांढरी फुलं, वेगवेगळी रंगीबेरंगी फुलं आणि मोरपंखी पठार असं एक ते अद्भुत नजारा आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. आणि सकाळी किंवा संध्याकाळी सोनेरी प्रकाशात जा, रंग जास्त उठून दिसतात. फोटोग्राफी जर करायची असेल तर जवळपासच्या फुलाचे क्लोजअप घ्या. बारीक कार्डिक्स दिसण्यासाठी उपयोगी. पावसाळ्यामध्ये घसरण्याची शक्यता आहे खडकावरून, तर पादत्राणे चांगली असावीत, न घसरणारे असावेत. आणि मान्सून नंतर कालावधी साधारण ऑगस्टच्या उत्तरार्धापासून सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत हा सर्वोत्तम असतो. आणि आत्ता तुम्ही जर गेलात तर आता खूप सुंदर असं वातावरण आहे आणि फुलांचा बहरही खूप आहे. रंगीबेरंगी फुले असे पठारावरती पाहायला मिळतात आणि एक निसर्गाची जादू जे आपल्याला इथं आल्यानंतरच त्याचा आनंद मिळतो. त्याचा आनंद जो काय आहे तो तिथं गेल्यानंतरच लक्षात येते की काय आनंद आहे, काय निसर्ग आहे. तर अशी हे रंगीबेरंगी फुलं आपण पाहत आहे. आणि हे साताऱ्यापासून आपण ठोसेघर रोडवरती ठोसेघर धबधबा पाहायला मिळतो आणि धबधबा झाला की आपण चाळकेवाडीला निघालो की पहिल्या टर्नवरतीच हे आपल्याला ही सर्व फुले पाहायला मिळत आहेत. अशी रंगीबेरंगी छोट्या जिवंत फुलांनी भरून जाऊन एक व्हॅली ऑफ फ्लावर्स सारखे एक दृश्य तयार होते. खूप अतिशय सुंदर अशी ही फुले आपण पाहत आहे. पावसाळा ओसरल्यानंतर ठोसेघर आणि चाळकेवाडी पठारावर अशी हजारो रंगीबेरंगी फुले उमललेली आपल्याला दिसत आहेत. सह्याद्रीच्या या निसर्गरम्य भागात तुम्हाला ऑर्किड्स आणि असे वेगवेगळे अनेक असे दुर्मिळ फुले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. निसर्गप्रेमी, छायाचित्रकार आणि पर्यटकांसाठी एक परिसर हा एक जादुई अनुभव देणारा आहे. तर तुम्ही इथं या, याचा अनुभव घ्या.
पठारानं अशी फुलंच आहेत. हे बघा धुकं, ही बघा फुलं, त्याला तेरडा म्हणतात. हे बघा अशी सगळी फुलंच आहेत. हे बघा, हे बघा, हे बघा, बघू शकताय सगळं पठार पूर्ण भरलेलं आहे. हे बघा, पूर्ण पठार हे असं फुलांनी भरलेलं आहे. हे बघा, हे अशी फुलं. पण ते लांबून दिसतंय ना इकडचं हे धुकं, धुक्यामुळं काय झाले आता. हे बघा, अशी सगळी फुलंच आहेत. आता सगळं तेच 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 होतंय, मग असं होतंय ना. हे बघा, अशी गुरं चरायला लागले. मस्त गिरी गाय दिसत आहेत, है की नाही? हे काय आहे मग? होय ना. अरे देवा, फुलं तोडली ती बाई ना. बंद करू का? हे सगळं धुकंच आहे सगळं, बघू शकताय. रस्ता दाखव, रस्ता. हे बघा, पूर्ण धुके, काहीही समोरचं दिसत नाही. रस्त्याच्या बाजूने अशी